आपले सलामीवीर बॅट्समन पाठवा. माझी वस्तू तर मेगा फायनलची मॅच सुरू होती मित्रांनो. पिंपला 11 चषक मात्र कुठला संघ उचलणार आहे पहिल्या क्रमांकाचा त्यासाठी ही मोठी मॅच पाहायला मिळेल. भिवंडी नगरीमधील भिवंडी तालुक्यामधील दोन नामवंत संघ आमने सामने आले आहेत. या मेगा फायनलच्या मॅच साठी चांगली मॅच होईल, रंगतदार मॅच होईल यामध्ये शंका नाही. प्रीतम आपण लगेचच मॅच सुरू करावी, जास्त मात्र वेळ घ्यायचा नाहीये. दोन सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. केतन पाटील, महाराष्ट्र पोलीस दलातील तेजस चौधरी यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. पहिलाच बॉल केतनसाठी समोर केलं. फिल्डर आहेत, कला फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळते. एक धाव खूप महत्वाची आहे क्रिकेट फॉर्मॅट मध्ये आणि इथनं दरम्यान बघतो आपण ही एक धाव येते. कालच्या दिवसामध्ये केतन पाटीलनं 2 धावा येत आहेत. केतन पाटीलनं 90 धावा बनवल्या होत्या, योगेशनं एकूण 68 धावा बनवल्या होत्या. योगेशनं कालच्या दिवसामध्ये अर्धशतक देखील बनवलं होतं. खूप चांगली कामगिरी. उज्ज्वलनं खूप चांगली कामगिरी केली होती, विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती, 6 विकेट घेतल्या होत्या उज्ज्वलनं कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये छाप सोडली आहे या स्पर्धेमध्ये पिपलगड टीमनं. फुल टॉस आहे त्याचा मात्र फायदा घेता आला नाहीये बॅट्समनला. चेंडू डीप मध्ये दरम्यान जातोय बाकपूट पॉइंटला. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. इथनं धाव दरम्यान एकच मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या 3. आपण सर्वांचं चांगलं योगदान लाभलं या टुर्नामेंटसाठी, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे ऑफिशियल अंपायर असतील, आमचे ऑफिशियल गुणसंख्यालेखक मेघनाथ मस्के, त्याच्यानंतर आमचे साथी समालोचक मित्र मोहन भुईर, सर्वांचं चांगलं योगदान. त्याच्यानंतर पिंपला 11चे सर्व आमचे खेळाडू, सर्व आमचे दानशूर दाते देणगीदार. आक्रमण करण्याचा प्रयत्न गती कमी होती याच खेळासाठी जाणलं जातं प्रीतमला. खूप चांगले आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन आहेत. लेग बायची 1 धाव इथनं ऍड केली जाईल स्कोरबोर्ड वरती. 1 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4. खूप महत्वाची मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 नामवंत संघ आमने सामने आलेत मेगा फायनल मध्ये. मॅच रंगतदार होईल यामध्ये शंका नाहीये. प्रीतम लेफ्ट आर्म गोलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये आहे, जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत. दूरबन जाते सुरू जोशी. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू मात्र एकाच ऍक्शन उचलून फिक करतील तोपर्यंत येतील या 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 6. अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आणि दमदार या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं खूप कमी वेळामध्ये. या स्पर्धेचं आयोजन आणि कम्प्लिटली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. प्रीतम लेफ्ट आर्म गोलंदाज. सातत्यानं केतन आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे. सिंगल डबल धाव येणं गरजेचं आहे. आपण बघतो प्रत्येकी बॉलवरती षटकार येणार नाहीये. इथं तुम्हाला सिंगल डबलने देखील धावा बनवाव्या लागतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 8 धावा. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रीतमने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये.
97 97 धावा या स्पर्धेमध्ये आपण बघतो कीर्तन पाटीलच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, इनफिल्डच्या वरून खेळले, धावा चांगल्या मिळतील. 101 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात केतन पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 6 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या दरम्यान झाली आहे 12. एका षटकाचा सांघिक खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 12. बिनगडी बाद 12. चांगलं क्रिकेट. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. एका षटकाच्या अखेरी संघाची आपल्याला मात्र धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती दरम्यान झाली आहे बिनगडी बाद 12 अशी धावसंख्या. थोडासा वेळ कमी घ्या. सेकंड डावामध्ये तुम्हाला बॅटिंग देखील करायची आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. हंसिका या दरम्यानचा पहिला चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. सूरज जोशी अप्रतिमा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. भरपूर वर्षापासून अक्षरशः ग्रामीण क्रिकेट सिटी क्रिकेट गाजवतो हा खेळाडू. चांगली कामगिरी सूरज जोशीनं या स्पर्धेमध्ये केली आहे. 6 विकेट त्याच्या देखील नावावरती आहेत या टुर्नामेंटमध्ये. पुढचा बॉल हा दरम्यान अपील तर नक्कीच थोडीशी झाली गेली होती, मग कदाचित दरम्यान नाखुश आहेत सूरज जोशी. 1 धावीत मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावा स्कोर बोर्ड वरती 13. षटक क्रमांक प्रगती पथावरती दुसरं. सूरज जोशीच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच चौकार आला. खूप चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली प्रीतमच्या माध्यमातून. यावेळेस मिसामिंग आहे, फटका झेल होऊ शकेल. फिल्डर आहेत, झेल तिथे पकडला गेला आहे आणि अजून 1 विकेट सूरज जोशीच्या नावावरती. हा महत्वाचा विकेट. केतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट, पहिला मोठा झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये ऐदेवी वरून ओव्हर 3 ला चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पहिल्या डावामध्ये 5 षटकामध्ये 50 ते 55 धावा स्कोर बोर्ड वरती बनवल्या गेल्या. तर मॅच नक्कीच चांगलीतनं पाहायला मिळेल. प्रेक्षकांची देखील आता मात्र हळूहळू गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर आमच्या व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवर देखील पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा नक्कीच थोड्या वेळासाठी खेळ थांबलाय. चेंडूची तपासणी केली जाते. चला जास्त आपण व्यासाठी थांबणार नक्कीच या दरम्यान थांबायचं नाहीये.
थोडं सहकार्य करावं प्लीज. नवीन बॅट्समन आला मैदानाच्या आतमध्ये, धीरज. स्टार्टिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आहेत योगेश. यावेळेस पूल केला, फटका येत आहे, मिस टायमिंग. खेळाडू तिथे उपस्थित आहेत. अजून एक विकेट सूरज जोशीच्या नावावरती. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली आपल्याला कामगिरी पाहायला भेटली योगेशच्या माध्यमातून. मात्र या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जास्त काय करता आलं नाहीये. दरम्यान एकही धाव बनवली नाहीये. मात्र चेंडूंचा जर विचार केला तर एकूण 4 चेंडू खेळला. फलंदाज बाद. विकेट या दरम्यान अजून एक यश मिळत असताना सूरज जोशीला चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या थांबली, स्कोर बोर्ड 13 वरती. पुढचा बॉल ऑन साइड ला, स्कोर विकेट फटका हवेत आहे. पुन्हा मिस टायमिंग शॉट. दरम्यान बॅकअप आहे. फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली आहे. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 15 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली सूरज जोशीनं. या टुर्नामेंट मध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ केलाय आणि मेगा फायनलची मॅच खूप महत्वाची आहे. या देखील मॅच मध्ये पूर्णच्या पूर्ण जोर लावण्याचा प्रयत्न असेल सूरज जोशीचा या मॅच मध्ये. ऑन साइडला स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मात्र या दरम्यान आपल्याला चुकीची पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव इथनं मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 16 रन इन बोट. 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 सूरज जोशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनलची. आक्रमण करण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे, मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी, अजून एक विकेट. अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतो सूरज जोशीच्या माध्यमातून. लागणारा अजून एक मोठा झटका इथनं वडू नवगत टीमला. खेळाडू बाद. सन्माननीय प्रभाकरजी टणगे साहेबांचा शुभ आगमन झाला आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय युवराज पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तशाच प्रतीक्षाताई ठाणगे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. भरपूर मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. तर तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आता मगाशी सांगितली 16 इन बोट. 16 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. गोलंदाज धीरज आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटच्या संपर्काला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली धीरजनं. धीरज जोशी सूरज जोशी यांचे बंधू आहेत. आणि या दरम्यान आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गिरीश आणि दिनेश या दोघांना मात्र इथं चांगला खेळ करावा लागेल. भागीदारीची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना यावेळेस फटका चांगला आहे, मात्र वेगवान खूप वेगाने आले होते सूरज जोशी. चेंडूवरती अडवला गेला. हा ग्रामीणचा क्रिकेट मित्रांनो. इथे तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. इथे तुम्हाला 100% कमिटमेंट पाहायला मिळेल. ती कमिटमेंट इथे पाहायला मिळते. सातत्यानं संघर्ष करत असताना तुम्हाला हे ग्रामीणचे खेळाडू पाहायला मिळतील.
अप्रतिम अफेक्ट 100% कमिटमेंट गावाच्या इतिहासाठी गावाच्या नक्कीच सन्मानासाठी हा खेळ खेळला जातो ग्रामीणचा तो आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये गती कमी आहे फटक्यामध्ये पण आता फसला मिस टायमिंग जे लिहू शकेल फिल्डर आहेत चेंडू भरपूर दूर होता चेंडू जमिनीला दान झालाय तोपर्यंत इथं मिळतील या दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते स्कोर बोर्ड वरती एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 2-0 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती धीरजच्या माध्यमातून षटक फेकला जातोय मॅच तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळेल या मॅच मध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील सेमीफायनल ची मॅच जिंकल्याच्या नंतर मेगा फायनल मध्ये दाखल झालाय त्या अनुषंगाने इथनं या दोन्ही टीम संघर्ष करतील पहिल्या क्रमांकासाठी मानाची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची जिंकायचं आहे त्यासाठी आता मात्र इथनं हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये ओव्हर द विकेटनं फुल टॉसचा फायदा घेता आला नाही ग्रुप मध्ये फिल्डर आहेत फिल्डिंग चांगली झाली आहे आउटफील्ड मध्ये एकाच ऍक्शनने चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत मिळते ही एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते स्कोर मोजून 21 इन बोट 21 धावा स्कोर कार्ड वरती चांगलं क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त ही मॅच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूची मात्रा दरम्यान सातत्याने वारंवार तपासणी केली जाते संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान 21 धावा ओव्हर द विकेट न पुढचा चेंडू या दरम्यान हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता स्वीर चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय एक्स्ट्रा धाव मात्र इथनं मिळते चेतन मात्रे यांना विनंती की आपण यायचे सन्माननीय प्रमोदजी प्रवीण भोईर यांचा देखील शुभ आगमन झाला आहे ट्रॉफी स्पॉन्सर आमचे पुरस्कर्ते त्यांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मात्र हा चेंडू आपल्याला इथनं खराब पाहायला मिळतोय उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते स्कोर कार्ड वरती धावसंख्या इथं नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल 2-2 23 धावा पुढचा बॉल ओव्हर द विकेट फुल टॉस समोर केलं स्क्रीनच्या दिशेनं फटका आहे सुंदर धावा देखील चांगल्या मिळतील ब्लास्ट होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची आहे गरज संघर्षाची आहे गरज हा षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे स्कोर बोर्ड मध्ये धावसंख्या झाली आहे 29 इन बोट 29 षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तसेच विशाल पाटील यांचे देखील शुभ आगमन झालं आहे उद्योजक आणि चांगले समाजसेवक आहेत आपले देखील हार्दिक स्वागत या स्वदेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 29 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती धीरज जोशीच्या माध्यमातून षटक टाकलं जातोय ओव्हर द विकेट पुढचा बॉल स्वारकाटच्या माध्यमातून क्लासिकल फटका क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्लासिकल चौकार गुड शॉट हे फटके तुम्हाला खूप कमी पाहायला मिळतात मोजकेच खेळाडू असे फटके खेळत आहेत आणि हा फटका खूप चांगला होता संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 33 धावा स्कोर बोर्ड वरती षटक क्रमांक इथनं कंप्लीट झाला आहे या दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 33
एकूण 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 33. डिन्स ब्रेकर देखील छोटासा नक्कीच झाला होता. डिन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये होते. छोटीशी टीम मीटिंग देखील झाली असावी. दरम्यान हान्सिक 11 क्रिकेट संघ पिंपळगड टीमची गिरीश ट्रॅकिंग यांना सूरज जोशी सेकंड स्पेल मध्ये यावेळेस पिच आहे. फटका आहे दमदार. सँड अँड डिलिव्हर पाठवलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेनं ठोकला हा षटकार. गुड शॉट. अप्रतिमा फटका. संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 39. 39 स्कोर बोर्ड वरती. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅट्समन गिरीशच्या बॅटमधून पहिला षटकार. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 39. षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ असताना इथनं बघतो आपण 4th. सूरज जोशी फुलर लेंथ कमबॅक करत असताना चांगला चेंडू दरम्यान अच्छा अगोदरचा चेंडू आपण बघितला ओव्हर पिच होता त्याच्यावरती मोठा फटका षटकार आला आणि आता मात्र फुलर लेंथ यॉर्करनं आता मात्र पुन्हा कमबॅक करत असताना क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं चांगली गोलंदाजी. सूरज जोशी पुढचा बॉल पुन्हा फुलर लेंथ समोर केले फटका पसला मिस टायमिंग जेल होऊ शकेल. अजून एक विकेट सूरज जोशीच्या नावावरती. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. या टुर्नामेंट मध्ये छाप सोडली आहे सूरज जोशीनं. फलंदाज बाद. सन्माननीय पंकज अनंतगर त्यांचं देखील शुभागमन झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच भरपूर प्रमुख मान्यवर पाहायला मिळतात. तर सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भावेश भगत जातो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 39. 7 बॉल मध्ये 11 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना बॅट्समन गिरीशनं दिनेश बॅटमधून 10 धावा आल्या आहेत. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. सूरज जोशी पुढचा बॉल या दरम्यान या बॉल वरती फायदा घेता आला नाही. बाईची इथनं धाव असणारे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या दरम्यान झाली आहे 40. 40 धावा स्कोरबोर्ड वरती. राकेश भोईर यांचं देखील शुभागमन झालं आहे. टीमची पुरस्कर्ते आपल्या देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपल्या देखील हार्दिक स्वागत आणि या दरम्यान स्वागत केलं आहे राकेश भोईर यांच्या षटकारानं. भावेश भवेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या या दरम्यान 6 न पुढे जाते. 46 इन बोर्ड. 46 धावा स्कोर बोर्ड वरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना 60 ते 65 धावा नक्कीच आपल्याला मात्र स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतील. अशी बॅटिंग झाली तर नक्कीच या धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट या षटकातील अजूनही या दरम्यान एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल सूरज जोशीचा यावेळेस ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. भावेश भगतनं आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. लागोपाठचा येणारा दुसरा दमदार षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र 6 न गरुड झेप घेते. 50 कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 52.
अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 52 52. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल पासून आक्रमणाला देखील सुरुवात. फटका आहे हवेत. प्रीतम आहे झेलच्या खाली. पकडला हा झेल. परतावा लागेल बास्मनला मैदानाच्या बाहेर. तर दुसऱ्या बाजूनं आक्रमण आपल्याला पाहायला भेटला होता भावेश भगतचा. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर या दरम्यान आहे 52. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. अप्रतिम ही स्पर्धा. खूप कमी वेळामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि खूप चांगलं नक्की स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटलं. कंप्लीट देखील होतोय शेड्यूल. अचानकीच पूर्णच्या पूर्ण दिवसाचा खूप चांगलं योगदान सर्व दानशूरदात्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी केलं. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर, त्याच्यानंतर बॅट स्पॉन्सर, मालिकावीरसाठी आकर्षक अशी बघतो आपण. या दरम्यान कूलर देखील आहे, ती देखील आम्हाला पुरस्कृत केली. त्यांचे देखील ऑनर आमच्या व्यासपीठावरती आहे. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळेचा फटका हवेत आहे आणि हवेतून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. 303 षटकार. चांगली बॅटिंग. भावेश भगतनं आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. 303 षटकार आणि संघाची धावसंख्या वेगानं जाते पुढे 58. विकेट फुल लेनचा आता चेंडू चांगला आहे. बॉटमचा सुरेख वापर. चेंडू डीप मध्ये गेला. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. फेक चुकीची नव्हती, चांगली फेक होती. चेंडू कव्हर करता आला नाहीये कीपरला. जिथे होती एकच धाव, जिथे येऊ शकल्या विकेट, तिथे मात्र या 2 धावा. क्रिकेट मध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या चुका आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 60. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 चेंडू फेकणं बाकी आहे आणि 3 बॉलवरती 3 षटकार देखील आलेत भावेश भगतच्या बॅटमधून. या दरम्यान आताचा चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. डॉट. चांगली गोलंदाजी. कमबॅक करत असताना पर्यंत गोलंदाज. संघाची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 60. डेट ओव्हरचा हा षटक आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू समोर खेळत फिल्डर उपस्थित आहे टीमचे कॅप्टन प्रीतम. फिल्डिंग चांगली झाली आहे, मात्र दुसरी धाव रोखता येणार नाहीये. या 2 धावा इथनं अजून मिळतील. 62. 62 धावा स्कोर बोर्ड वरती. अजून एका षटकार, एका नक्कीच दरम्यान षटकाराची गरज असावी या अंतिम बॉल वरती. वरून अवघड टीमला मध्ये इथनं एखादा चांगला चेंडू फेकणं गरजेचं आहे. 62 धावसंख्या झाली आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. त्या अनुषंगाने या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल भावेश भगतचा. ऑलरेडी भावेश भगतने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले आहेत आणि हा अंतिम चेंडू असेल पहिल्या डावातील. ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू चांगला आहे. स्विंग आणि मिस. बॅट्समनला आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि पहिल्या डावाचा खेळ देखील झालाय कंप्लीट. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या 62 धावा
आणि 63 धावसंख्येचं मोठं टार्गेट असणार आहे हंसिका 11 पिंपलगड टीमला या मॅच मध्ये. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, या व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहे. या मान्यवर मंडळीमध्ये आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षित ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली होती. दानशूर व्यक्तिमत्व मॅन पॉवर कासार वडवली मान्य श्री प्रमोदजी भोईर साहेब आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. स्वर्गीय प्रीती प्रमोद भोईर यांच्या स्मरणार्थ ज्याच्या आकर्षक ट्रॉफ्या आपण पाहतोय, प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्या होत्या, असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतो. प्रमोदजी भोईर साहेब यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. तसंच त्यांच्या समेत मॅन फॉर कासार वाढवली मान्य श्री विलासजी म्हात्रे साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत. विलासजी म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान करतोय. मान्य श्री विलासजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. खास करून आज या स्पर्धेसाठी कासार वडवली या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. मित्र, त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठ मंचावर आम्ही पाहतोय आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री प्रभाकरजी ठाणगे. प्रभाकरजी ठाणगे प्रभाकर ठाणगे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतीक्षा ठाणगे या माऊलींचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. आज या स्पर्धेसाठी या मान्यवरांचं विशेष आगमन आणि शुभ आगमन आपण पाहतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. या व्यासपीठ मंचावर आपण पाहतो आणि श्री युवराज पाटील उपस्थित आहेत. युवराजजी पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. अतिथी देवो भव, अतिथी हा देवासमान असतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतो मित्र, महाराष्ट्र पोलीस दलातील एक कार्यदक्ष पोलीस मान्य श्री तेजस चौधरी यांच्या ठिकाणी आपण विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तेजस चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर मान्य श्री विशालजी पाटील उपस्थित आहेत. विशालजी पाटील विशाल पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. आणि या मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय हंसिका 11 पिंपलगर संघाचे खंदे समर्थ मान्य श्री गणेशजी पाटील उपस्थित आहेत. गणेशजी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
बस ना मोहनदा कॉमेंट्री जाऊ तुला तिकडे बस तिकडे बस. जुगलबंदी आहे ना दादा दोघांना करायचं आहे असं कसं सन्मान्य पंकजी घरत यांचा मी शुभ सन्मान करू या बॉल नंतर. ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता. चेंडू मात्र दरम्यान खराब आहे. मॅच आपण 1 मिनिट थांबवायची आहे. काही आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा मान सन्मान आपण करतोय. मेगा फायनलची मॅच आहे तर मॅच आपण थोडी थांबवायची थोडी म्हणजे 1च मिनिट एकत्र कोणी येऊ नका आपल्या जागेवरती उभे राहा. व्यासपीठावरती काही आपण हे मान सन्मान शुभ सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच मनापासून आभार सर्व मान्यवरांचं या स्पर्धेसाठी सर्वांचं बहुमूल्य योगदान. गेम प्ले करा आपण. सन्मान्य राकेश भोईर अन्सिका 11 पिंपलगड टीमचे पूरस करते टीमचे ऑनर त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेटने फुल टॉस फटका देखील खूप सुंदर पाहायला मिळतो आपल्याला. 2 खेळाडू आहेत तिथे पेट्रोलिंग करतायत. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. चेंडूची उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मिळते इथनं ही 1 धाव 2 धावा माफ करा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 3. टार्गेट या मॅच मध्ये 63 आहे. गणेश टाकिंग एंडला फाईन खेळले जवळपास खेळाडू उपस्थित नाहीये. धावा नक्कीच चांगला इथनं मिळू शकतील. पूर्णच्या पूर्ण 4. गुड शॉट. सन्नी बोई यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मालकेवरची आकर्षक अशी ट्रॉफी लाभली आहे. तर विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खूप चांगला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलची मॅच 2 टीम मध्ये रंगते. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. टीमचे स्वतः कॅप्टन षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख आणि अप्रतिम विकेट बॅक टू द बॉल रीड करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला खेळाडू उपस्थित आहेत. जाईल तिथं पकडला जाईल. ज्युनियर गणेशला मैदान सोडावं लागतंय. लागणारा हा पहिला षटका अन्सिका 11 पिंपलगड या टीमला खेळाडू बाद. पहिला लागणारा मोठा झटका दरम्यान धावसंख्या असताना स्कोर बोर्ड वरती 7 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज उज्ज्वल नाव उज्ज्वल आहे आणि टीमचं उज्ज्वल भविष्य करण्याचा प्रयत्न. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे. शॉट खेळाडू आहेत उपस्थित. जाईल तिथं पकडला जाईल. अजून एका बॅट्समनला इथं मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
चल जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त आपण मोठी टीम मीटिंग करायची नाहीये. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला. फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 7. अंपायरला विनंती आहे की आपण खेळाडूला सूचना करावी. मॅच आपण स्टार्ट करायची, जास्त मोठा आपण ब्रेक घेऊ नका प्लीज, थोडं सहकार्य करा. मॅचची लिंक आपण ब्रेक करू नका मित्रांनो, थोडं सहकार्य करा. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 7 धावा. 2 खेळाडू बाद झाले आहेत, गणेश आणि या दरम्यान धीरज जोशी बाद झालाय. नवीन बॅट्समॅन आलेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश प्रीतम अजूनही आहेत मैदानाच्या आतमध्ये. गिरीचा हा षटक असेल खूप महत्वाचा. सेकंड पॉवर प्लेचा हा षटक P2 आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट हा प्रकार आहे. मिसामिंग कॉटन बॉल आणि बॅट्समन आउट. लागणारा अजून एक मोठा षटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन जातात मैदानाच्या आतमध्ये. गणेश. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 7 धावा. सर्वांचं खूप चांगला आम्हाला योगदान लाभलं. आमचे ऑफिशियल अंपायर, आमचे समालोचक, त्याच्यानंतर ऑफिशियल गुणसंख्यालेखक, त्याच्यानंतर आमचे सर्व देणगीदार ज्यांनी आम्हाला मात्र खूप चांगलं सहकार्य केलं. ट्रॉफी स्पॉन्सर, कूलर देखील आम्हाला स्पॉन्सर केली गेली. ज्या 3 कूलर आहेत त्यांच्या नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट देखील पुरस्कृत झाले त्यांचे देखील CSK ची नक्कीच बॅट आहे त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर चांगला आम्हाला सहकार्य लागलं ज्यांनी मात्र आम्हाला चेंडूंची व्यवस्था केली या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं मंडप डेकोरेशन नक्कीच हा आपल्याला पाहायला भेटलं त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचं चांगलं योगदान. त्याच्यानंतर GTC च्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. टेलिकास्ट खूप सुंदर, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सर्वांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. या दरम्यान अपरकटच्या माध्यमातून फटका चांगला पाऊंडला बीट करून चेंडू डीप मध्ये वेगानं चाललाय. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड फास्ट आहे. धावा चांगल्या मिळतील. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 4 न जातीय पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली 11. षटक क्रमांक दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो प्रगतीपथावरती. दरम्यान दुसरं गिरीचा हा षटक आहे. पॉवर प्लेचा षटक. राकेश भोईर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. टीमचे पुरस्कर्ते आहेत. ओव्हर द विकेट. यावेळीचा फटका चांगला साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. गणेशने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. बिग हिट 6 षटकार. पांडुरंग म्हात्रे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 6 न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 17. सन्मान्य किशोर मडवी यांचा देखील शुभ आगमन झाला आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका येत आहे. आता मात्र फिल्डर आहेत. झेल तिथं पकडला जाईल. बॅट्समन गणेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. गणेश देखील मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे. या दरम्यान 17 इन बोट. खेळाडू आतापर्यंत 4 बाद झाले आहेत. सूरज जोशी जातो नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
थोडासा वेळ आपण कमी खर्च करा मित्रांनो प्लीज. भरपूर वेळ तुम्ही घेता मित्रांनो, लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून मॅच सुरू करायची प्लीज. थोडं सहकार्य करा. नवीन बॅट्समॅन आहेत मैदानाच्या आतमध्ये सूरज जोशी. दोघंही लफ्टाम बॅट्समॅन आता मात्र पाहायला मिळतील. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर तिथे उपस्थित आहेत. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. चॅम्पियन स्पोर्ट्स कुरुस CSK ची अप्रतिम अशी बॅट आम्हाला मात्र पुरस्कृत झाली आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघतो आपण. 2 मोठ्या विकेट, चांगलं क्रिकेट. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे या दरम्यान 17. अजूनही जिंकण्यासाठी 46 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. विजयापासून भरपूर दूर आहे. आता प्रयत्न करावे लागतील. चांगले बॅटिंग करून पुन्हा एकदा वापसी करावी लागेल. प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही ज्या टीम आहेत त्या मात्र संघर्ष करतायत या महत्वाच्या मॅच मध्ये. लेफ्ट हँड बॅट्समॅन, भरपूर लेफ्टी बॅट्समॅन आहे त्या टीमकडे. मग जास्त वेळ देखील जातोय. थोडस सहकार्य करावं. स्ट्रायकिंग आता मात्र सज्ज आहेत खेळण्यासाठी अवीनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस फारकाटच्या माध्यमातून फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. 21 धावा स्कोर बोर्ड वरती. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या मध्ये लगेच आपण. चला प्लीज. अठरा चेंडूंनी जिंकण्यासाठी 42 धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. धीरज आहेत आता मात्र बघतो आपण या दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज 18 चेंडू आणि 42 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मेगा फायनलची आपल्याला मॅच मात्र पाहायला मिळते. धीरज स्ट्रायकिंगला सगळ्यासाठी पुन्हा एकदा सज्ज टीमचे कॅप्टन प्रीतम कडनं भरपूर अपेक्षा आहेत. मात्र यावेळेस हा चेंडू मात्र खराब आहे. अपस्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव मात्र इथं मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या
1 न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या दरम्यान 22-22. पुढचा बॉल या दरम्यान समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. सँड अँड डिलिव्हर स्क्रीनच्या दिशेनं हा षटकार ठोकलाय प्रीतमनं. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या या दरम्यान 6 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 28. प्रीतम पुढचा बॉल या दरम्यान खूप चांगला मात्र यावेळेस आपल्याला फटका देखील पाहायला मिळतोय. सन्मान देत असताना फुलदरलनच्या चेंडूला एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती संघाची धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 29. 29 धावा धावफलकावरती आहे. त्या मॅच मध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. अजूनही विजयासाठी 34 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. प्रयत्न मात्र सुरू आहेत. दोन्ही लफ्टा बासमन मात्र हे चांगले फिनिशर आहेत. त्या अनुषंगाने मॅच आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत यामध्ये शंका नाहीये. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल या दरम्यान पाचची करा लागते आणि चेंडू या दरम्यान जास्त दूर जाणार नाही. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूची मात्र फील्ड होईल तोपर्यंत इथं मिळते. एक धाव्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावफलकाची धावसंख्या आता मध्ये आपल्याला पाहायला मिळते 30 जिंकण्यासाठी अजून या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. या दरम्यान 33 धावा चेंडू मात्र शिल्लक असतील. या षटकातील अजून 3 चेंडू अर्थातच 15 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रीतम आहे साकिंग इनला. सफल झाले. पावलांचा देखील वापर केला. फुटवर्कचा वापर खूप चांगला होता. प्रीतमचा मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल. चांगलं क्रिकेट. डॉट चेंडू पुन्हा एकदा संजीवनीचं काम करतील. डॉट चेंडू जेवढे येतील मध्ये तेवढा दबाव तेवढा प्रेशर बॅटिंग करणारा टीम वरती येईल. या धावा चेस करत असताना आणि चांगला खेळ आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आता या मैदानाच्या मध्ये. पुढचा बॉल सज्जद गोलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. शॉट झेल होऊ शकेल. फिल्डरच्या माध्यमातून झाली आहे भरपूर मोठी चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल खूप महत्वाचा होता मात्र हा झेल झालाय ड्रॉप आणि इथं एकदा मिळते. प्रीतमला मात्र एक संधी येते. गिरीशनं हा झेल सोडलाय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 31 आपल्याला पाहायला मिळते. एक धाव महत्वाचे आहे. एक विकेट महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा क्रुशियल मोमेंटला मॅच येते जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये धावा बनवायच्या असतात तेव्हा धाव महत्वाची असते. विकेट महत्वाची असते आणि विकेट आता मात्र नक्कीच आली होती मात्र झेल ड्रॉप झालाय. यावेळी समोरच्या दिशेने फटका येत आहे. खेळाडू आहेत उपस्थित. चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे सीमा पार. षटकार. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मॅच अजूनही बॅलन्स आहे. अवी आणि प्रीतम जो संघर्ष करतो या मॅच मध्ये. षटकाराने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. 37 इन बोट. 63 चं टार्गेट. संघाची धावसंख्या झाली आहे 37. बनवायच्या अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 26. उर्वरित आता मात्र नक्की चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बारा चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. 13ची सरासरी आता मात्र नक्की जितना विजयासाठी गरजेचे आहे.
12 चेंडू आणि 26 धावेची गरज. आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्या आणि मॅच आपण स्टार्ट करा. 12-26 इक्वेशन. प्रीतमचा देखील जेल सोडलाय. अवी मी मगाशी सांगितलं हे मात्र जे दोन प्लेयर आहेत हे दोन नक्कीच खेळाडू आहेत ते मॅच विनर आहेत. इथनं जर बाद झाले तर विजयाच्या आशा नक्कीच होऊ शकेल. बॅक टू द बॉल जर खेळलेत इथनं धाव मिळणार आहे एक. तर नक्कीच मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला खूप काही गोष्टी पाहायला मिळतात. आउटफील्ड मध्ये नक्कीच चेंडू दरम्यान पुन्हा एकदा मैदानामधील चेंडूने काटा बदलला. मात्र तेवढाच दक्ष हा खेळाडू आहे भावेश भगत. एकदा इथनं मिळते समीकरण पुन्हा एकदा वेग आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी विजयासाठी बनवायचे आहेत 25 धावा. 11-25 इक्वेशन. या दरम्यान हा चेंडू नक्कीच त्याचा फायदा मात्र घेता आला नाहीये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या मेगा फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. मात्र एकच धाव इथं येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली आहे. या दरम्यान 39. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 24 धावा. हे 4 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्हीही टीमसाठी. स्ट्रायकिंगला सज्ज आहे टीमचे कॅप्टन प्रीतम. फुल टॉसचा फायदा घेता आला नाहीये बॅट्समनला. मात्र इथनं धाव एक नक्कीच मिळेल आणि नो बॉलचा इशारा अंपायरचा. 1+1 घेऊन या 2 धावा. हा दबाव आणि हा प्रेशर या मोठ्या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल येणारा चेंडू फ्री देखील असेल. जास्त आपण टीम मीटिंग करू नका या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 41 धावा आपल्याला मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही मात्र 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 22 धावा. 10-22 इक्वेशन. खूप चांगली आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम आता मात्र या मॅच मध्ये संघर्ष करतायत. विजयासाठी संघर्ष करावाच लागेल. मोठ्या संख्येने आता मात्र आपल्याला प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही नक्कीच टीमचे प्रतिनिधी दोन्ही टीमचे नक्कीच पॅकर्स असतील टीमला सपोर्ट करणारे त्यांचे नक्कीच गावकरी असतील ते देखील इथे दाखल झाले आहेत. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. फीड बॉल. या दरम्यान हा चेंडू वाईट वारकर टाकण्याचा प्रयत्न होता. आता लाईन चुकीची आहे. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा धाव इथनं मिळते. फ्रीट कंटिन्यू असेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावा स्कोर बोर्डवरती झाल्या आहेत 42-42. एक धाव महत्वाची आहे. एक नक्कीच विकेट महत्वाची आहे. डॉट चेंडू महत्वाचा आहे. 10 चेंडू 21 समीकरण. स्ट्रायकिंग इनला सज्ज आहेत खेळण्यासाठी हवी. समोर खेळत वेगवान फटका फिल्डर आहे. दूरवर येथील भावेश. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. धावपलकवती धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 44 विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत 19. येणारे मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 19 समीकरण. चांगली मॅच. नेट टू नेट आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. नेट टू नेट ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून हा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ चेंडू 19 समीकरण. पुढचा बॉल अवीसाठी. या दरम्यान आताचा मात्र चेंडू पॅड वरती ब्रश नक्की झाला होता. डॉट बॉल कमबॅक करून देईल. 8 चेंडू आता मात्र 19 समीकरण. या मॅच मध्ये प्रत्येकी डॉट बॉल
कमबॅक करून देईल वरुण अवघड टीमला आणि इथनं डॉट चेंडू जेवढे येतील तेवढा दबाव पुन्हा एकदा अंसिकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुल टॉस आहे, फटका देखील आहे दमदार. पाठवला चेंडू या दरम्यान साईड स्क्रीनच्या दिशेनं हा षटकार. षटकारानं पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. 7-13 सिक्वेशन. कोण कोणाची साथ देणार हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. सात चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो या मॅचचा. मी मागाशी सांगितलं मात्र हे 2 जे खेळाडू आहेत यांना रोखावं लागेल. विजय मिळवण्यासाठी संघर्ष मित्रांनो करावा लागतो. क्षेत्र कुठलाही असो तिथे संघर्ष आहेच. यावेळेस अजून एक हुकचा फटका पाठवलाय. लॉंग लेगच्या दिशेनं लागोपाठचा येतोय हा दुसरा षटकार. सहा चेंडू आणि आता मात्र 6 धावेची गरज. सात धावेची गरज, माफ करा. 13 मात्र नक्कीच बनवायच्या होत्या आणि हा षटकार आलाय. शेवटच्या आता मात्र अंतिम षटकामध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. 7 धावा. चांगलं क्रिकेट. संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत पाहायला भेटला या मॅच मध्ये आणि खास करून इम्प्रेस केलं दरम्यान अविना. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला भेटला. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. खूप चांगली मॅच. 9 चेंडू मध्ये नक्कीच 26 धावांचं बहुमूल्य भरीव योगदान. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडला की जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. आणि आता मात्र इथनं इतिहास कोण घडवेल, ही स्पर्धा मात्र कोण जिंकेल. 6 बॉल मध्ये 7 रोखायचे आहेत. रोखल्या जातील का. पहिलाच बॉल बॉटमॅनचा सुरेख वापर. चेंडू डीप मध्ये गेला. फिल्डिंग तिथे सजवली गेली आहे. एकच जावीतनं मेल. मॅच अजूनही संपली नाही. सामना अजूनही बाकी आहे. उर्वरित 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा. असं म्हटलं जाते एखादा मोठा फटका मॅच जिंकून देऊ शकेल, मात्र या क्रुशियल मोमेंटला मोठा फटका येईल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 5 बॉल जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा आणि या स्पर्धेचा नियम तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करावीच लागेल विजयासाठी. अभिमध्ये ती क्षमता आहे. गती कमी केली आहे आणि हा येतोय विजयाचा षटकार आणि अशा प्रकारे ही स्पर्धा मात्र जिंकली आहे. पिंपलास 11ची मानाची स्पर्धा मात्र जिंकली आहे हंसिका 11 पिंपलघर या टीमनं. अभिनंदन. ओव्हर टू यू मोहन भोईर.